रत्नगीत 5 वर वधूला हाक मारून जागृत करतो. अगं माझ्या बहिणी, माझ्या वधू, मी आपल्या बागेत आलो आहे. मी सुगंध द्रव्य वेचून घेतले आहे. माझ्याकडे फक्त लक्ष द्या. वर दार ठोकीत राहिला. अगं उघड, दरवाजा उघड, कारण मी रात्रीच्या द्रव्याने, प्लीज देवाच्या उपस्थितीचा आदर करा. रात्रीच्या द्रव्याने माझं मस्तक ओलचिंब झालं आहे. दार उघड. ती म्हणाली थांब. तो म्हणाला उघड, मी सुगंध द्रव्य घेऊन आलो आहे. तिने विचारच केला की ती दार उघडल, आणि दार उघडलं तेव्हा तो नव्हता. नंतर ती नगरात त्याला शोधत शोधत फिरत राहिली. ती म्हणाली, अगे स्त्रियातल्या परम सुंदरी, तुझा वल्लभ इतर वल्लभापेक्षा अधिक आहे का? इतर स्त्रिया त्या स्त्रियांना म्हणाल्या, त्या स्त्रीला म्हणाल्या, काय तुझ्या वरामध्ये असं की तू त्याला शोधत आहे? ती म्हणाली, तो लाखांमध्ये श्रेष्ठ आहे. त्याचे डोके उत्कृष्ट सोन्यासारखे आहे. त्याचे केस कुरळ आणि दाट आहेत. त्याचे डोळे जलाच्या ओघाजवळच्या कोपेत असलेले आहेत. ते दुधाने धुतलेले व चांगले लावलेले आहेत. त्याचे गाल सुगंधी झाडाचे, वाफ सुगंधी झाडाचे ताटवे आहेत. त्याचे ओठ कमळासारखे आहे. ते घमघमतात. त्याचा हात लसणांनी जडलेल्या सोन्याच्या कडीसारखे आहे. त्याचा देह नीलमणी खचित हस्तिदांचा कारूज आहे. त्याचे पाय उत्कृष्ट सोन्याच्या उथळ्यावर स्थापलेले संगमरनी स्तंभ आहेत. माझा धनी लाखात एक आहे. ती वधू ही कलिसिया. आपण नेहमी म्हणतो ना त्याला, तसा जोरदार पुन्हा म्हणायचंय, येशू मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. आमेन, हालेलुया. इब्रिकरासपत्र 11:6. आज एक सकाळी अर्नेस्ट मॉलचं वर्शिप सॉन्ग मी ऐकत होते. तुम उसे मंदिरों में ढूंढते हो, क्या तुमने उसे दिल में जगह दी? प्रश्न असतो त्याचा. हालेलुया. तुम उसे मंदिरों में ढूंढते हो, पर क्या तुमने उसे दिल में जगह दी? क्योंकि हमारा परमेश्वर हमारे दिलों में बसने वाला परमेश्वर है. एनर्जी डाऊन वाटते का? लिंबू पाणी बिनी द्यायचं का तुम्हाला? वाटायचं का? अजून पण तसेच आहे बसलेले. हालेलुया, हालेलुया. जेवढे झोपले जोरात म्हणतील हालेलुया. व्हेरी गुड. आमेन, आमेन. वाचूया. आणि विश्वासा वाचून त्याला संतोष होणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. आमेन, आमेन. जे घर परमेश्वर बांधत नाही, बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. ज्याला देवाला बरंच करायचं नाहीये, त्याचं दवाखान्यात जाणं व्यर्थ आहे. ज्याच्यात परमेश्वर नाही ते जीवनच व्यर्थ आहे. बरोबर बोलले मी? ज्याच्यात परमेश्वर नाही, परमेश्वराचा हस्तक्षेप नाही,
फायदा आहे? बायबल असं सांगतंय आणि धड धाकडपणे सांगतंय, एकाच गोष्टीने देवाला संतोष मिळतो, एकाच गोष्टीने देवाला आनंद होतो, तो म्हणजे तुमच्या अंतःकरणातला दृढ विश्वास. एकाच गोष्टीने. तुम्ही किती बली करा, किती यज्ञ बली, होम बली, अर्पण, किती पण मोठे मोठे काम करा, किती दान धर्म करा, परमेश्वराला म्हणा आज मी तुझ्यासाठी हा डोंगर चढून खाली उतरतो देवा, मी चप्पल न घालता वर जातो, तसंच येतो देवा. मी काही दिवस हे सोडतो, मी काही दिवस ते सोडतो, मी काही दिवस हे खात नाही, मी ते खात नाही. तुमचं लक्ष आहे माझ्याकडे? परमेश्वरा मी तुला लाखो लाखो दान देतो, चांगली गोष्ट आहे. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा प्रियांनो, तुम्ही विश्वास जर तुमच्यामध्ये दृढ नाही, तुम्ही देवाला खुश करू शकत नाही. एक मजबूत, टिकाऊ, भक्कम, स्थिर उभा राहणारा विश्वासच देवाला संतोष देऊ शकतो, देवाला आनंदी राखू शकतो. विश्वास एक मात्र असा विश्वास आहे की त्याने देव प्रसन्न होतो, बाकी दुसरं काही लागत नाही देवाला. हालेलुया. याकोबाचं पत्र 1 अध्याय 12 वचन. जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य, कारण आपणावर प्रीती करणाऱ्यांना प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुकुट परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल. आपण इब्री 11:6 मध्ये पाहिलं, परंतु विश्वासा वाचून त्याला संतोष विणे अशक्य आहे, कारण जो देवाला शरण जातो त्याने असा विश्वास धरला पाहिजे की तो आहे. तो आहे एवढंच नाही, तर मी जो विश्वास धरलाय, जेव्हा जेव्हा मी जो विश्वास दाखवतोय, जेव्हा जेव्हा मी ज्या विश्वासाची कृती करतोय, त्याचं प्रतिफळ तो मला देईल. आमेन. काय लिहिलंय? जो त्याचा झटून शोध करतो त्याला तो प्रतिफळ देईल. आणि याकोबाचं पत्र 1:12 मध्ये लिहिलंय की कठीण काळात जे टिकून राहतात, जो माणूस परीक्षेमध्ये टिकतो, जो माणूस कठीण परिस्थितीमध्ये आपला स्वतःचा विश्वास टिकवून ठेवतो, असं काही करत नाही ज्याने त्या विश्वासाला अविश्वासात जावं लागतं. अशांना जीवनाचं मुकुट देऊन तो त्यांना प्रतिफळ देतो. आता किती लोक इथे आहेत ज्यांना जीवनाचं मुकुट पाहिजे नाही. मी काय तमिळ आणि उर्दू असं काही बोलते का? तुम्हाला ऐकायला येते का असं काय? मग जरा रिस्पॉन्स द्या ना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. चांगले प्रचलित देवाचे अभिषेकित शब्द आहेत हे. अजूनही तेच. म्हणून सकाळी असे पराठे बिराठे काही खाऊन मिळून येत जाऊ नका, जरा उपवास बिपास करून या. हालेलुया. हा, जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य. धन्य म्हणजे सुखी, आशीर्वादित, ब्लेस्ड. हालेलुया. बायबलमध्ये विश्वासाचे अनेक स्तर आहेत. छोटा विश्वास, मोठा विश्वास, अल्पविश्वास, चमत्कारी विश्वास, है ना? खूप विश्वास आहे. पण मी तुम्हाला सांगू, छोटा विश्वास, मोठा विश्वास हे सगळं परिस्थितीवर अवलंबून राहतं. बायबल सांगतं प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या मानाने विश्वास देण्यात आलेला आहे. तुम्हाला जर कोणी विचारलं तर तुम्ही काय म्हणता? मी विश्वासू आहे. काय म्हणता तुम्ही? मी विश्वासू. का बरं असं म्हणता? कारण तुम्ही येशू देवावर मनापासून विश्वास ठेवलाय. बरोबर? असं कधी तुम्ही बाहेर ऐकलं का? कोणी म्हणतं का असं बाहेर, मी विश्वासू आहे? शास्त्रात विश्वास का? कारण विश्वास हा खुद्द देवाचा आत्मा आहे.
हालेलुया. खुद्द देवाचा आत्मा. पण शास्त्र असं सांगतं की धन्य आहे ते लोक जे कठीण काळात विश्वासात टिकून राहतात. बघा, कधी कधी तुम्हाला आरोग्यासाठी देवावर विश्वास ठेवावा लागतो. मग त्याला किती वर्ष लागतात है ना. परमेश्वर चमत्कार क्षणात होतो. क्षणात, त्याला म्हणतात चमत्कार. आरोग्य, हिलिंग, सुटका काही वेळा वेळ घेते, वेळ घेत राहते. हळूहळू करतो परमेश्वर. का करतो? काही लोक चमत्कार पाहून नमस्कार करतात. एकदा कॅथरीन कुलमनच्या सभेमध्ये एक पॅरालाइज बाई व्हीलचेअरवर आली आणि तिला देवाच्या आत्म्याने बरं केलं. ती साक्ष द्यायला आली आणि तिने साक्ष देत असताना ती कॅथरीन कुलमन म्हणते, हो मी बरी झालेली आहे, पण माझा हा बोट काय अजून हालत नाहीये. सी, बघा तो चमत्कार काय तुमचं हृदय नाही बदलू शकत. फक्त देवाचा आत्माच तुमचं हृदय बदलू शकतो. ती देवाबरोबर संगती. काही क्षणात मी ते फायर प्रेयर सुरू जर केली, तुमच्यावर घोषणांची सुरुवात केली, तर तुम्हाला पवित्र आत्म्याचा इतका जोर महसूस होईल, तुम्ही ओरडायला लागशाल, टाळ्या वाजवायला लागशाल. पण ते तुम्हाला आतून नाही बदलत. ते बदलत नाही आतून. आतून ही परिस्थिती बदलते. इथं सगळेजण आत्मिक वातावरणात बसले आणि ते खूप इझी आहे. का? कारण कोणीतरी सांगायला, कोणतरी शिकवायला, कोणतरी वर्शिपला आहे, कोणीतरी करतंय, तुमची हेल्प करतंय. पण विश्वास टिकतो तो इथून बाहेर पडल्यानंतर. विश्वास दिसतो तो तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये. तुम्हाला कळतंय? थँक यू जीस. रखंदना महाशय. जो विश्वासूपणा आहे तो देवासोबत एक घट्ट नातं पैदा करतो. आपल्यातला विश्वास. पण हा विश्वास काय सदैव तसाच राहत नाही प्रियांनो. कधी कधी अशक्य परिस्थितींना तुम्हाला तोंड द्यावं लागतं. कधी कधी तुम्हाला अशा परिस्थितींना तोंड द्यावं लागतं जे तुम्ही कधी डोक्यात पण आणले नसतील. आणि का नाही? तीच तुझी परीक्षा आहे. मी नेहमी म्हणते, मातीला काय शुद्ध केलं जात नाही, सोन्याला शुद्ध केलं जातं. माती भट्टीत टाकून जाळली जाते, पक्की केली जाते. काही लोकांचा विश्वास त्या मातीसारखा पक्का असतो पण शुद्ध नसतो. काही लोक सोन्यासारखे वितळतात आणि शुद्ध होऊन बाहेर येतात. अहो, करणं कठीण काळात पण देवावर विश्वास. का डगमगतो विश्वास? करंथीकरास मध्ये लिहिलेलं आहे, जो विश्वास त्यांना देण्यात आला तोच तुम्हाला देणार. त्यांना म्हणजे अब्राहमाला, दाविदाला, पौलाला, डॅनियलला तोच विश्वास तुम्हाला देण्यात आला. अब्राहमाने विश्वास ठेवला त्याच्या येणाऱ्या आशीर्वादांवर. कसा विश्वास ठेवला? की परमेश्वर तुला तुझा निज पुत्र दे. त्याने विश्वास ठेवला आणि बायबल सांगतो त्याने तो विश्वास ठेवला म्हणून त्याला नीतिमान गणण्यात आलं, नीतिमान ठरवण्यात आलं. हालेलुया. काही लोक विश्वास ठेवतात की हो, येणाऱ्या दिवसामध्ये माझी परिस्थिती खरोखर बदलेल, माझी परिस्थिती खरोखर आशीर्वादित होईल. पण अजून एक प्रकारचा विश्वास आहे, तो बहुतेक लोकांमध्ये कमी पाहायला मिळतो. तो म्हणजे देवाच्या पवित्र नावासाठी उभं राहणारा विश्वास, जो डॅनियल, शद्रक, मेशक आणि अबेदनगो मध्ये होता.
त्यांची पर्सनल काहीच लढाई नव्हती, पण त्यांनी फक्त देवाचं नाव पवित्र राहावं, देवाचं राज्य पवित्र राहावं, म्हणून त्यांनी तो विश्वास ठेवला. बहुतेक लोक आज प्रॉफेसीवर विश्वास ठेवतात. येस, आम्हाला विश्वास आहे काहीतरी चांगलंच होणार आहे, हो आम्हाला विश्वास आहे देव बरंच करणार आहे. मी म्हंटल विश्वास जसा छोटा मोठा असतो, विश्वासाचे प्रकार पण असतात. हालेलुया. विश्वास म्हणजे माझा देव माझ्यासाठी करील म्हणजे करील. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, तुम्ही देवाला देऊन पहा, त्याची प्रचिती पहा, पण तुम्ही तसं करत नाही तर तुम्ही त्याला दगा देतात. दगा देतात म्हणजे अविश्वास दाखवता. का दगा देता हा शब्द लिहिलेला आहे? प्रियानो, जेव्हा परमेश्वरासाठी उभं राहायची वेळ येते, विश्वासामध्ये दृढ भरायची वेळ येते, तेव्हा तो अविश्वासात तुम्ही कार्य करता आणि देवाच्या आत्म्याला दगा देता. पण परमेश्वर म्हणतो, तुझ्या दगा देण्याने मी खुश नाही होत. तुम्हाला वाटतं काय होतं जर थोड्या वेळ मी अविश्वास माझा आला माझ्यामध्ये? अरे तुला माहिती नाही, तुझ्या विश्वासाने देव संतुष्ट होतो आणि तुझ्या अविश्वासाने देव निराश होतो. कळलं तुम्हाला? देवाचा आत्मा काय? खिन्न होणारा आत्मा आहे, बोलणारा आत्मा आहे. तो असा नाही ज्याला डोळे आहे पण तो पाहू शकत नाही, ज्याला कान आहे तो ऐकू शकत नाही, ज्याला तोंड आहे तो बोलू शकत नाही. माझा देव पाहतो, ऐकतो, बोलतो, चालतो, वस्ती करतो, चमत्कार करतो, महत्कृत्य करतो आणि तो सिंहासनावर विराजमान आहे. कोणी त्याची तुलना करू शकत नाही, कोणी नाही. हालेलुया. कोणी कंपॅरिझन करू शकत नाही. जंगलाचे जंगल, ते प्राणी, ज्या दिवशी तुम्ही दगाबाजी करता, ज्या दिवशी तुम्ही देवाला अनुसरण विसरता, त्या जंगलातले प्राणी आणि पक्षी उठून त्याची आराधना करता आणि तो संतुष्ट होतो. पण माणसाने देवाबरोबर दगाबाजी करावी का? लिहिले, त्याने तुला विश्वास दिलाय. तो म्हणतोय, माझ्या मुला, जर तू कठीण परिस्थितीत खरोखर विश्वासात टिकून राहशील, मी तुला प्रतिफळ देईल, मी तुला तसंच सोडणार नाही. हालेलुया. शद्रक, मेशक, अबेदनको, दानियल यांनी कठीण काळामध्ये देवावर विश्वास ठेवला. विचार करा प्रियांनो, तो विश्वास किती मजबूत आहे. डॅनियल म्हणू शकला असता, ठीक आहे राजा, मी नाही करत प्रार्थना. असा आदेश करण्यात आला की कोणीही अन्य देवताला पूजू नये, फक्त राजाचीच उपासना करावी, राजाने बनवलेल्याच मूर्तीची उपासना करावी. पण डॅनियल म्हटला असेल, जोपर्यंत तुझा चेहरा पाहत नाही प्रभू, माझा दिवस चांगला जात नाही. डॅनियल म्हटला असेल, मी कसा राहू तुझ्याशिवाय परमेश्वरा. हालेलुया. त्याने जेव्हा हा आदेश ऐकला तेव्हा तो जरा पण डगमगला नाही. त्याने जेव्हा हा आदेश ऐकला तो जरा पण घाबरला नाही. तो मरणाला घाबरला नाही, तो राजाच्या शिक्षेला घाबरला नाही. त्याने देवाबरोबर बेवफाई केली नाही, त्याने देवाबरोबर गद्दारी केली नाही. तो बोलला, मी माझ्या देवाचा होतो, मी माझ्या देवाचा आहे, मी माझ्याच देवाचा राहील. मी यहोवाचीच उपासना करील. त्याने मरण पत्करायला मरण त्याने हे केलं, स्वीकारलं.
हालेलुया. आणि बघा काय झालं. देवाने तेव्हा सगळं काही सोडलं असेल. हा असं होतं बर का. आणि त्याने विशेष दानिएलाकडे लक्ष दिलं असेल, कारण विश्वास देवाला तुमच्याकडे खेचतो. तुमचा दृढ विश्वास देवाला तुमच्या जवळ घेऊन येतो. तुमचा दृढ विश्वास देवाला त्या हजार आणि लाखो लोकांना त्यागायला लावतो आणि त्या विश्वासू व्यक्तीकडे यायला मजबूर करतो. हालेलुया. बिलीव्ह मी, असंच होतं. त्याला पब्लिक नाही लागत, देवाला गर्दी लागत नाही. तो गर्दीत त्या एकाला शोधतो ज्याच्यात विश्वास आहे, ज्याच्यात विश्वास आहे. तो गर्दी पाहून प्रसन्न होत नाही, तो मागं वळून तिला पाहतो जिने विश्वासाने त्याला स्पर्श केला, ती रक्तस्राव स्त्री. हालेलुया. कधी कधी हा विश्वास दगा करतो देवाबरोबर. छोट्या छोट्या गोष्टीसाठी तुम्ही देवाशी दगाबाजी करता हो. छोट्या गोष्टीसाठी. हालेलुया. त्या दानिएला सारखा विश्वास असू द्या. ठेवा ना तो विश्वास, जे होईल ते होईल. ते सिंह माझं शरीर आणि हाडकं खातील, माझा आत्मा तर माझ्या देवाकडे जाईल. इतका विश्वास. पण देवाला म्हणतो, दानिएला तुझा विश्वास काय साधा सुद्धा नाही. तू माझ्या पवित्र नावाला राखून ठेवण्याचा प्रयत्न केलाय, मी तुला राखून ठेवेल. आपली जिम्मेदारी असते आपल्या देवाच्या नावाला उंच करण्याची. आपली जिम्मेदारी असते आपल्या देवाच्या नावाला पवित्र ठेवण्याची. तो आपल्याकडे लक्ष देतो. हालेलुया. त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये तो हारला नाही. तुम्ही मला टाकताय त्या सिंहाच्या गुफेमध्ये टाका, मी माझ्या देवाला नमन करणं सोडणार नाही. अहो एवढंच नाही, जर सुरुवातीलाच तुम्ही पाहिलं तर राजाने असे तर्जेबाज आणि सुंदर आणि देखणे मुलं त्याच्या राज दरबारामध्ये निवडले. आणि विशेष करून राजा जे अन्न खातो ते अन्न खाण्याची परवानगी त्यांना दिली. खरं पाहिलं तर दानिएल आणि ह्यांना बॅबिलोन मध्ये बंदी करून आणलेलं होतं. त्यांचा किती विश्वास डळमळायला पाहिजे की इस्रायलाचा देव जो आम्हाला स्वतंत्र करतो, त्या देवाच्या लेकरांना बॅबिलोन मूर्तीपूजक देशामध्ये बंदी करून आणलेलं आहे. पण ते देवाच्या प्रेमात असणारे लोक होते, त्यांनी त्यांचा विश्वास डळमळू दिला नाही. आज जर काय होईल, क्षणभरात तुमच्या पायाची माती अशी लाल तप्त होऊन जाईल आणि तुमचं आकाश जे तुमच्या डोक्यावर आता तुम्हाला थंडगार हवा देते ते कडक लोखंडी होऊन जाईल. तरी पण दावीद राजा म्हणतो, माझा आत्मा तुलाच शोधत राहील. त्याला म्हणता विश्वास. उन्हाळ्यात जमीन असं तुम्ही नंगे पैर ठेवू शकता का? काय म्हणतात त्याला मराठीत? अनवाणी पाय. हा, धन्यवाद. ठेवू शकता तुम्ही? अशा टनाटन हरणावानी उड्या मारशाल. पण दावीद राजा रियल मध्ये बिना चपलाचा कितीतरी दिवस त्या भूमीवर चालला, पण त्याने विश्वास मात्र डगमगू दिला नाही. असं म्हणायला नाही, रिअल मध्ये चालला. पाणी भेटलं नाही त्याला, जंगलामध्ये गेला. व्हॉट एव्हर रिझन काय पण असू द्या,
कारण का तो असं का तो चालू शकला? तेरे पावन धाम को देखा है, तेरा जलवा क्या है देखा है. मी पाहिलंय देवा, मी तुझं पवित्र मंदिर पाहिलंय, मी तुझ्या कोशाचं सामर्थ्य पाहिलंय. मी माझं मन काय वळू देणार नाही. कधी कधी परिस्थिती पाहून मन वळतात आणि विश्वास ढळतो, त्याला दगाबाजी म्हणता. काय म्हणता? दगाबाजी. तेव्हा म्हणतो, अरे अल्प विश्वास्या, थोडा विश्वास तुला ठेवता आला नाही? लग्न करायचं देवाशी, डेटिंगला न्यायचं जगाला, नातं जोडायचं परमेश्वराशी, सेवा करायची जगाची. हा कोणता विश्वास? हा बायबलचा विश्वास नाहीये. मग बायबलचा विश्वास काल, आज आणि युगानुयुग एक सारखा असतो. कारण त्या विश्वासाचं नावच माझा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि ज्याने ख्रिस्ताला धारण केलं तो कधी बदलत नाही. म्हणून मी म्हणते, ख्रिस्ताचे हात पायची सवय लावू नका, तर ख्रिस्ताचं मुख पायची सवय लावा, म्हणजे हा विश्वास येणार नाही. हात म्हणजे काय? कधी देतो देणं, कधी देतो देणं. पण जेव्हा मुखावर प्रेम होईल ना, बाकी गोष्टींची वाण पडणार नाही. हात पाहू नका, मुख पा, मुख. अगं काय ग तुझ्या वरामध्ये असं एवढं त्याला शोधतीये? तुला नाही माहिती लाखात एक आहे तो. वाव, आज सकाळी जेव्हा मी त्याला रीड करत होती तेव्हा मला माझा येशू आणि मी त्याच्यात दिसत होते. त्याचे डोळे पाहिले का तू? जा आणि ते धबधबे बघा, अशी नितळता त्याच्या डोळ्यामध्ये तुला दिसेल. तुला त्याचे होठ माहिती कसे? कमळाचं फूल बघ, तसे त्याचे होठ आहेत. सुगंध तर काय सांगू तुला, त्याच्या उपस्थितीचा सुगंध मी काय सांगू तुला. माझा देव अजून मला मधून अनुमती देत नाहीये, म्हणून मी एक क्षण जो मला देवानी रात्री त्याची माझी भेट झाली तो सांगू शकत नाहीये. तुम्ही कृपा करून विनंती करा मनातल्या मनात की देवा ती दया आमच्यावर कर, म्हणजे ते आम्हाला समजेल. हालेलुया. दॅनियलाने देवाचे हात नाही पाहिले, दॅनियलाने देवाचं मुख पाहिलं आणि म्हणून तो देवाला नाकारू शकला नाही. किती कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही परमेश्वराला नाकारता का? कारण तुम्ही त्याचा हात पाहताय, त्याचं मुख पाहत नाहीये. हालेलुया. धराणा तो दृढ विश्वास की आगीत गेलो तरी चालेल, पण मी माझ्या देवाचाच उपासक राहील. सिंहाच्या गुफेत गेलो तरी चालेल, मी माझ्या देवाचाच उपासक राहील. छोट्या छोट्या गोष्टीत देव तुमचा विश्वसनीयपणा बघतो. प्रियांनो, कधी कधी महान महान प्रचारामध्ये आपण छोट्या विश्वासाला कानागाडा करून टाकतो. छोट्या छोट्या गोष्टीत विश्वास ठेवा. छोट्या छोट्या गोष्टीत, छोट्या छोट्या गोष्टीत नाही, माझा देवच देईल, माझा परमेश्वरच करेल, मी माझं मन बदलणार नाही, मी माझं मन वळू देणार नाही. हालेलुया, हालेलुया. अविश्वास कोणी दाखवला? आदाम आणि हवेने. अविश्वास कोणी दाखवला? काईनने. अविश्वास कोणी दाखवला? यहुदा इस्कारियतने. अविश्वासाचा
एक दुसरा समानार्थी शब्द आहे, तो म्हणजे देवाला दगा देणं. आजच्या प्रार्थनेने काय फरक नाही पडला, उद्या दुसरं काहीतरी करून बघतो. मी तुम्हाला सांगते, जवान मुलं ते 16 वर्षाचे, दॅनियल, शद्रक, मेशक आणि अबेदनगो, रूपवान, देवाच्या आत्म्याने भरलेले, बंदिवान होऊन बॅबिलॉन देशात आले, पण तरी त्यांचा विश्वास किती मजबूत होता. आता राजाने असं ठरवलं, मी जे खाईल तेच सगळे जे मुलं मी आणलेले ते माझ्या दरबारात माझ्या समोर मेजावर बसून खातील. बरोबर? असंच लिहिलंय तुमच्या बायबल मध्ये. पण त्याच्यात काही असे खाद्यपदार्थ होते जे पवित्र शास्त्रानुसार चुकीचे होते. त्याच्यात द्राक्ष रस होता, मद्य होते, मसाले मिळालेले मद्य, खाणडे पशु पक्षी जे देवाने खाण्यासाठी मनाई केली आहे. आज जर आपण इथं असतो, तिथं असतो, आपण म्हणाला असतो, बंदिवानात असून पण देवा तू खाय प्यायची चंगाळ केली आमच्यासाठी. आजकालचे फेत थे. अहो, देवानीच दिलंय, खाऊन घेतो. बंदिवाना ते आणताना देवाला विचार नाही आला का? करतो आपण असं, देवाला दोष देतो. कोण माणूस नाही ज्याने देवाला दोष दिला नाही? सांगा बर. प्रभू हेच का, तेच का, तेच का, हेच का, तेच का, तेच का. तुम्हाला माहिती आहे आपल्याला हॉल चेंज करायचा आहे, आणि लास्ट टू लास्ट मागच्या हप्त्यामध्ये आम्ही गेलो एक ठिकाणी बघायला. त्यांनी स्क्वेअर फीट नुसार पैसे मागितले. ते म्हणे फुकट देता, पार्किंग देता. म्हटलं वैसा लोग नहीं है हम लोग, फुकट पार्किंग. जरा देवाची पण इज्जत बिज्जत ठेवली पाहिजे आपण. हालेलुया. माझा परमेश्वर राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभूचा परमेश्वर आहे, आणि आम्ही त्याचे लेकरं आहोत. हालेलुया. मी देवाची सेविका म्हणून पांढरी साडी घालून आणि कसं पण येऊ का? आपल्याला विरोध नाही त्या पांढऱ्या साडीचा आणि त्याचा. हालेलुया. जर तुम्ही देवाचा पोशाख पाहिला ना, इथं बसलेला कोणीच तो घातलेला नाही. एवढा सुंदर पोशाख त्यांनी घातलाय. त्याला आवडतं छान छान कपडे घालायला. नीलमणी आहे त्याच्या. हे आपण साधे खडे लावतो. हालेलुया. महान परमेश्वर. बेनिहीन माहिती आहे, देवाचे अभिषिक्त महान दास. त्यांनी एक टाय एका देवाच्या दासाला गिफ्ट केला. तो 24 लाखाचा होता. साधा टाय. परमेश्वर त्याच्या लोकांना उत्तम देतो. का नाही घ्यायचं मग आपण? हालेलुया. का नाही घ्यायचं? देतो तर का नाही घ्यायचं? जेव्हा जेव्हा डॅनियल राज दरबारात जायचा आणि जेव्हा जेव्हा त्याने काही स्वप्नांचे उलघाडे केले, जेव्हा जेव्हा डॅनियल राजाने देवाच्या नावाला उंच केलं, तेव्हा तेव्हा त्याला रत्न, मणी, चांगले पोशाख असं मिळायचं. कोण द्यायचं? ते देव द्यायचा. तो नाकारायचा त्याला. आज पण आपण म्हणतो ना, कुछ नहीं चाहिए खुदा, बस तू ही तू चाहिए. मग देव असंच ठेवल का? हा, तो स्वतः राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू. जेव्हा तुम्ही त्याच्या दरबारात जाल तो तुम्हाला असंच ठेवेल का? ह्यानी काय नाही मागितलं, ह्याला मी काय नाही देत. तू मला मागितलं, तुझ्या मागे ते सगळं आलं जे तुला हवं होतं. आमेन. आज मला जीव तोडून एकच सांगणं आहे तुम्हाला, विश्वासात बळकट राहा. अजून खूप पुढे जायचंय. आधी रेस का घोडा नहीं है तुम लोग, लंबी रेस का घोड़ा है.
खूप पुढे जायचंय. छोट्या छोट्या परीक्षा समोर येतील तेव्हा देवाशी दगाबाजी करू नका, त्याला दुखवू नका, पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. हालेलुया. नाही केलं डॅनियलनी. जी परिस्थिती तुम्हाला देवाबरोबर दगाबाजी करायला लावते, पण तुम्ही जर त्या परिस्थिती समोर हार मानली नाही आणि विश्वासात दृढ उभे राहिले, त्या परिस्थितीला परमेश्वर दगा देईल. नाही कळलं तुम्हाला? ज्याने डॅनियलला त्या गुफेत टाकण्याचा प्रयत्न केला तेच लोक त्याच्यात पडले. जी परिस्थिती तुम्हाला धक्का देते, तुमच्या लाईफ मध्ये तुम्हाला खाली पाडते, ती परिस्थिती परमेश्वर खाली पाडून टाकेल. तुम्ही फक्त उभे राहा, विश्वासात उभे राहा. ओ नाही प्रभू, काय पण होऊ दे, मी तुझ्या नावाला बदनाम होऊ देणार नाही. मी विश्वासात दृढ राहील. मी अन्न पाण्या वाचून तुझ्या नावाला प्रभू विश्वास दाखवणार नाही. अरे तुमच्यात मोहरीच्या दाण्या इतका जरी विश्वास राहिला तर तुम्ही डोंगराला पड म्हणाल तर तो पडेल. मोहरीच्या दाण्या इतका विश्वास. हालेलुया. बी फेथफुल. आपल्याला ते इस्रायली लोक नाही बनायचे ज्यांनी महान महान काम पाहिले पण साध्या पाण्या वाचून कुरकुर केली, अन्ना वाचून कुरकुर केली. कुरकुर करणं बंद करून विश्वासात स्थिर राहा आणि जाणून घे की ज्या देवाजवळ तू विश्वास ठेवलाय तो जिवंत आहे आणि तो तुला प्रतिफळ देईल. हे जाणून घे. परमेश्वर म्हणतो हे तुझ्या हृदयात, तुझ्या मनात, तुझ्या डोक्यात, विचारात रुजवून ठेव की मी तुला प्रतिफळ देईल. हालेलुया. त्यांच्यासारखाच विश्वास आपल्यामध्ये दिलाय. डॅनियल म्हटला, महाराज मी तुम्हाला विनंती करतो, मी हे सगळं खाऊन माझ्या देवाच्या नावाला मी बदनाम करणार नाही. कृपया मला भाज्यान पाणी द्या, त्याच्यावर मी राहतो. तो म्हणला, बाबा जेव्हा मी तुला राजाजवळ नेईल आणि तुझा चेहरा सुरकुटलेला, तुझं वजन कमी झालेलं दिसल तर तुम्हाला गळफास लावेल, तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करत आहे का? तो म्हणला, नाही महाराज, नाही अधिपती. तो जो तिथला त्यांचा कॅप्टन होता. नाही तसं नाही, मी हे सगळं जर खाल्लं ना माझा देव कुठेतरी नाराज होईल. मी जर याच्यात इन्व्हॉल्व झालो ना, मी माझ्या विश्वासात स्थिर राहू शकत नाही. आमेन. आणि बघा त्यांनी किती हिम्मत केली त्या 4 जणांनी. मित्र असावे तर असे एक मनाचे देवासाठी उभे राहणारे. हालेलुया. त्याच्यातला एक पण म्हणलं नसेल घेतो खाऊन थोडस, काय होतं रे, देवाणीच दिलंय, आधीच बंदीवाना ते, त्याच्यात पण भाजीन पाणी खायचं का? हे थोड्या दिवसाचं राहतं, परखण्यापुरतं. काय ती सिच्युएशन देवाच्या हातात नव्हती? होती ना, पण तो समय होता त्यांचा पारखण्याचा. काही सिच्युएशन अलाव होऊन जातात तुम्हाला पारखण्यासाठी. तुमच्या जीवनामध्ये ते परमेश्वर टाकतो. डिले येऊन जातो. पहिल्या वर्षात बाळ व्हायचं 5व्या वर्षात देतो. काय करतो? पारखतो. अशी डील, बिझनेसची डील हातात होती, सुटून गेली. प्रभू पारखतोय. भाकरी पण टोपल्यात भाकरी नाही, कढाईत भाजी नाही, मुलांना काय द्यायचं पारखतोय परमेश्वर. तू काय करतोय? हालेलुया. तरी तुझा जीव देवाच्या हातात, एवढं लक्षात ठेव. तरी सगळं कंट्रोल पवित्र आत्म्याच्या नियंत्रणात, एवढं लक्षात ठेव. सगळं कंट्रोल. हालेलुया. एक दिवस असा येतो जो विश्वासू राहिला तो मुकुट घेऊन जोरात उड्या मारतो. मैं जीत गया, मैं जीत गया, मैं जीत गया, मैं जीत गया. तुमचा एक विश्वास सिंहाचे जबडे बंद करतो
आगेला पाण्यात बदलतो. हालेलुया. छोटा विश्वास मोठं काम करतो. मोठा विश्वास अधिक मोठे काम करतो. हालेलुया. हालेलुया. त्याने म्हटलं मी नाही खाणार ते जे माझ्या देवाला आवडत नाही. त्याने देवाच्या इच्छेला जाणलं. खूप लोक आज देवाच्या इच्छेला जाणत नाहीये की परमेश्वरा तुझी इच्छा काय. खूप लोक कठीण परिस्थितीत पडले आणि ते काय करताय, अंजिराची धार्मिकता धारण करताय आदाम आणि हव्यासारखी. अंजिराची धार्मिकता म्हणजे काय, अंजिराचे पानं घेतले, त्याला शिवलं आणि स्वतःची नग्नता झाकली. विचार करा किती दिवस किती दिवस किती दिवस किती दिवस ते अंजिराचे पानं तुम्हाला झाकतील. किती दिवस. हुशार असाल तर समजून गेले असेल. किती दिवस. थोडं कुठं डगमगणारी परिस्थिती आली की तोडा अंजिराचे पानं, झाका स्वतःला, आपली बुद्धी दर्शव दे. अंजिराचे पानं म्हणजे आदाम हव्याने स्वतःच डोकं लावलं. देवा मी सगळं करून घेतो आणि जेव्हा मी असा ठापकन खाली पडल ना मग मी तुझ्या जवळ नमतो. देव विश्वसनीयच आहे रे बाबा. तू चिखलात पण लोळून आला ना, देवाला माहिती तू माणूस आहे, तो तुला परत धुवल पुसल व्यवस्थित बसवल. तो देव आहे. पण तुला माहिती नाही जेव्हा तू एका परीक्षेत नापास होतो तेव्हा ती परीक्षा तुला परत द्यावा लागते. पण जर तू पास झाला तर पुढच्या वर्गात जाशील, मोठे आशीर्वाद येतील. परीक्षेत नापास होणं म्हणजे ती परीक्षा परत देणं. जर आज कठीण परिस्थितीवर तुम्ही विश्वासाने काम नाही केलं आणि अंजिराचे पानं लावले, परत वेळ येणार आहे अंजिराचे पानं लावायची, कारण ते अंजिराचे पानं काही सदा ताजेतवाने राहत नाही. मी एवढं बोलू शकते ह्याच्यातच मला आश्चर्य वाटतंय, कारण काल मी अशा परिस्थितीत नव्हते. आमेन. कळतंय तुम्हाला, कठीण काळामध्ये स्वतःची बुद्धी लावली तर होत नाही. शेवटी देवालाच दया आली. पहिल्या निर्दोष जानवराची हत्या झाली आणि चामड्याचे वस्त्र त्यांना घातले. परमनंट सोल्युशन दिलं. काही पण परिस्थिती असू द्या हो, जीवनामध्ये कोणती पण असू द्या, विश्वासात खंबीरपणे उभे राहा. खंबीरपणे. अगदी देण्याबाबतीत सुद्धा लोक विश्वास ठेवतात आणि परमेश्वराच्या राज्यात पेरत नाही. काय तर मी 10,000चा 10,000 रुपये दशमांश दिला तर माझं लाईट बिल कसं जाईल, माझं घर भाडं कसं जाईल, मला विचारा. मी देवाचे महान हात पाहिलेत, महान हात पाहिलेत. आणि देवाने मला सांगितले तो येणाऱ्या दिवसात कुठं नेणार आहे आणि काय करणार आहे. पण तो काळ असतो पारखण्याचा, तो काळ असतो. परमेश्वर प्रतिष्ठी घेतोच, आपली घेतो म्हणजे घेतोच. नाही तर परमेश्वराने एलियाला त्या बाईकडे पाठवलं नसतं जी एकच चांकी बनून आता मरणार होती आणि ती पण मागितली. कळलं. आणि आपण म्हणतो ही खाऊन मी मरतो, पण तिने देवाच्या व्यक्तीचा आदर केला. ती मेली नाही, ती जगली आणि त्या दुष्काळात ती तृप्त आणि आशीर्वादित राहिली. हालेलुया. प्रथम 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 देव. विश्वास लागतो देवाला प्रथम ठेवायला. मी जेव्हा ह्या वचनावर मनन करत होते तर आपण किती किती बाबतीत, कोणी आरोग्या बाबतीत देवाला
दगा देतं की नाही मिळत देवाकडे आरोग्य वगैरे असं काय. प्रार्थना होऊन जाती, फक्त परत रिपीट होतं. नाही, तुझा विश्वास आहे तो म्हणून तसं झालं. नाही तर जाऊन त्या रक्तस्राव स्त्रीला विचारा, झटक्यात कशी बरी झाली ग तू. त्या तिरडीवरच्या मुलाला विचारा, त्याच्या आईला विचार, काय ग बाई तुझं पोरग कसं काय बरं झालं. लाजराला विचारा जाऊन, कसा बाहेर आला रे तू, वास येत होता तुझा तर. हालेलुया. विश्वास ठेवावा लागतो त्या वचनावर. डॅनियलला विश्वास होता, माझा देव मला वाचवेल. अविश्वासाने तो नाही गेला मधी. तो स्तुती करत करत त्या परीक्षेत गेला आणि मुकुट घेऊनच वर आला. राजाने हाक मारली, डॅनियला. तो म्हटला, होय महाराज, तुम्ही सुखी राहा. जो सिंहाच्या गुहेत आहे तो महाराजाला ब्लेस करतोय. तुम्ही परीक्षेत राहाल पण तुम्ही इतरांना आशीर्वादित कराल येशूच्या नावात. हालेलुया. कॉम्प्रोमाइज करू नका देवा बरोबर. कॉम्प्रोमाइजला मराठीत काय म्हणू शकतो आपण? तडजोड. याची टोपी त्याला, विश्वासामध्ये ह्याची टोपी त्याला. थँक यू लॉर्ड. तुम्हाला कळतंय मला काय सांगायचंय? माझं खूप सारं राहून गेलं. मी परमेश्वराला धन्यवाद देते. थँक यू जीसस. रोमकरासपत्र 1:17. वाचूया पटकन. माझ्याकडे ट्रान्सलेशन वेगळं आहे. कारण तिच्या देवाचे नीतिमत्व विश्वासासाठी प्रकट झालेले आहे. नीतिमान विश्वासाने जगेल या शास्त्रलेखाप्रमाणे हे आहे. आमेन. म्हणा, नीतिमान विश्वासाने जगेल. फरक कसा आहे मी तुम्हाला सांगते. उत्पत्ती 15 मध्ये आपण बघतो की परमेश्वराने, अब्राहमाने देवावर विश्वास ठेवल्यामुळे त्याला नीतिमान गणलं. दोन्ही साईडला नीतिमान विश्वासच आहे. इथं काय लिहिलंय? नीतिमान विश्वासाने जगेल. आणि अब्राहम विश्वासाने नीतिमान झाला. कळलं का हो काही? नाण्याला दोन बाजू, नाणं एकच. कळलं? अब्राहम कशाने नीतिमान झाला? त्याने देवावर विश्वास ठेवला. लिहिलंय, परमेश्वराने अब्राहमाला सांगितलं, अब्राहमा, समुद्राच्या वाळू इतकी, आकाशातल्या तारे इतकी मी तुझी संतती करील. आणि तेव्हा त्याची बायको वांझ होती, बापाचं घर सोडून आलेला होता. त्याच्या घरातलं त्याचं नातेवाईक, त्याचं घर, त्यांची तो देखभाल करायचा आपल्या पुत्राप्रमाणे. आशेला जागा नव्हती. सारा वृद्ध झाली होती, तो पण वृद्ध झाला होता. अशा परिस्थितीमध्ये त्याने देवावर विश्वास ठेवला आणि तो नीतिमान गणण्यात आला. मेलेल्या परिस्थितीमध्ये देवावर विश्वास ठेवा. कठीण काळामध्ये देवावर विश्वास ठेवा. खूप सोपं आहे जेव्हा सगळं असतं तेव्हा देवावर विश्वास ठेवणं, आणि खूप अवघड आहे जेव्हा काहीच नसतं तेव्हा देवावर विश्वास ठेवणं. पण जर ख्रिस्ताचा आत्मा तुझ्यामध्ये आहे आणि तू क्रूसावर जरी स्वतःच्या जीवाला टांगला आहे तरी तुला विश्वास आहे की देवाचा आत्मा मला जिवंत करील. इसाकाला अर्पण करायच्या आधीच तो नीतिमान गणण्यात आला होता. काही लोक म्हणतात देवाने त्याचा विश्वास पारखला. ते त्याचं प्रेम पारखलं. कारण काय झालं होतं ना, थोडं त्याचं लक्ष विचलित झालं होतं. मेरा बाबू शोना लाला त्याचं इसाकाला चाललं होतं. जसे बरेच लोक आपल्या आपल्या बाळांना, नातवांना बाबू शोना लाला देवाच्या उपस्थितीला सोडून करतात, तसं देवाने पारखलं त्याला की अब्राहम उचल तुझं ते बाळ आणि जाऊन त्या डोंगरावर अर्पण करून ये. एक शब्द नाही बोलला होतो.
त्याला कळालं जिथं मी एकांतात देवाबरोबर बसायचो तिथं मी माझ्या मुलाबरोबर बसतो. खातो का इसाक थोडस घे ना. तेव्हा डायपर नव्हते, मग इसाकाचं धुवूनच जाम झाला असेल अब्राम. लक्ष सदा त्याच्याकडेच. कळतंय तुम्हाला? मी तुम्हाला सांगते, देवाचा आत्मा ज्वलन ठेवणारा आत्मा आहे. तुम्ही त्याच्यापेक्षा जरा पण व्हॅल्यू इतर कोणाला दिली ना, त्यांच्यातून तुमच्यात गडबड होऊन जाते. मग ते तुमचे हस्बंड असो का तुमचे मुलं असो. हालेलुया. तुम्ही थोडा विश्वास डगमगला आणि दुसरीकडे तुमचं लोटांगण झालं ना, जिधर पल्ला भारी उधर तुम ढुलक जाते. तो विश्वास देवाला आवडत नाही. देवाला स्टँड म्हणजे नाही का, स्थिरपणे उभा राहणारा, स्थिर उभा राहणारा. काय हो तिकडं काही पण मी तुम्हाला एक्सप्लेनच करू शकत नाही. काही पण म्हणजे काय. अगदी तुम्हाला इयोबा सारखे रस्त्यावर तुमचे फोडं खाजवायला खापर घेऊन जरी बसावं लागलं ना, तरी पण देवाची निंदा नाही झाली पाहिजे आपल्या जीवनातून. काय फक्त सुखच घ्यावे का? अहो काय फक्त सुखच घ्यावे का? दुःख घेऊ नये का? तरी पण प्रतिफळ देणाऱ्या देवानी दुप्पट आशीर्वाद देऊन इयोबाला आशीर्वादित केलं. 500 गाढवांचे 1000 झाले, 2000 उंटांचे 4000 झाले. किती महान आहे परमेश्वर. तुझा विश्वासच आहे जो त्याला प्रसन्न करतो, खुश करतो. जेव्हा तुमच्या घरात तुमचा पुढारी खुश राहतो ना, तो म्हणतो आज काहीतरी चांगलं बनव ग, चला आज कुठेतरी बाहेर जाऊया. जेव्हा कोणीतरी करता धरता खुश असतो ना, तेव्हा घरातलं वातावरण पण खुश असतं की नाही. तो प्रत्येकाला खुशी वाटतो त्याची. जर तुमचा देव तुमच्यावर प्रसन्न असला तर तो का दुप्पट देणार नाही? उभे राहा परमेश्वराच्या सामर्थ्यात, विश्वासात, कठीण परिस्थितीत उभे राहा. टळमळू देऊ नका स्वतःला. आमेन. कारण तुमचा विश्वासच तुम्हाला नीतिमान ठरवतो. काही पण होऊ द्या, तुमच्या जीवनात देवाचं नाव रोशन झालं पाहिजे, प्रकाशित झालं पाहिजे. तुमचे कृत्य पाहून इतरांना परमेश्वराची वाह वाटली पाहिजे. आमेन. काही पण परिस्थिती येऊ द्या, काही पण, अगदी आगेच्या दरीत जाण्याची परिस्थिती येऊ द्या की सिंहाच्या गुफेत जाण्याची परिस्थिती येऊ द्या, काही पण कधीच जगाच्या मेजाचं खाऊ नका. कधीच जगाच्या मेजाला बहकून जाऊ नका. वावा वावा, किती तो नजारा, काय तो नजारा. जर बॅक साइड पाहिली ना, नरक के आग, नरक के गोले, बड़े बड़े कीड़े जो कान से नाक में, नाक से कान में, किधर से किधर को जाएंगे. वाचा मग समजल मी किधर से किधर को जाएंगे बोलले. काढूया बरं प्रकटीकरण आणि संपवूया लवकरच. एक शब्द आहे त्याच्यामध्ये, हालेलुया. परंतु भेकड विश्वास न ठेवणारे, काय विश्वास न ठेवणारे, परत विश्वास न ठेवणारे, विश्वास खाली जा, अमंगल, खून करणारे, जारकर्मी, चेटकी, मूर्तीपूजक व सर्व लबाड माणसे याच्या वाट्यास अग्नीचे व गंधकाचे सरोवर येईल. याच्यामध्ये एक इतकी, चला मी तर मानेल मूर्तीपूजक तर जातीलच, चेटकी टोणा करणारे जातीलच, पण याच्यात ना जे स्टार्टिंगला 2 शब्द आहे ना, ते बहुतेक चर्चेसच्या विश्वासणाऱ्यांमध्ये आढळतात. भीती आणि अविश्वास. ते सुद्धा नरकात जातील.
ते सुद्धा जे अविश्वास दाखवतात. आणि भीती म्हणजे काय? भीती भीती ती भीतीच. मला भीती वाटली म्हणून ते केलं. अविश्वास दाखवला. देवाच्या नावावर उभे राहिले नाही, पवित्रताईत उभे राहिले नाही, अविश्वास दाखवला. त्यांच्यासाठी अग्नीचं सरोवर म्हणजे दुसरं मरण तयार आहे. तुम्ही ह्याची काळजी घेत नाही का की सरोवर पण तयार आहे? दुसरं पण पान आहे जरा. अविश्वास. अविश्वास. जर तू परीक्षेत टिकतच नाही, सदोदित अविश्वास दाखवतो, अंजिराचे पानच लावतो स्वतःला, तेव्हा तू जर तू सुधारला नाहीस, एंडला तू इथे राहशील, जी देवाची इच्छा नाहीये. धन्य आहे ते लोक जे शेवटपर्यंत विश्वास ठेवतील प्रत्येक परिस्थितीमध्ये. हबक्कूक काढू नका, मी तुम्हाला सांगते. 2:4 मध्ये लिहिलंय, सर्व अधर्मी लोकांचा तो न्याय करील आणि धार्मिक लोक विश्वासाने जगतील, असं लिहिलेलं आहे. अधर्मी कोण? जे देवाला विसरले. कधी कधी तुम्ही चुकीच्या परिस्थितीमध्ये, तुमच्या जीवनात येणाऱ्या अडचणीच्या परिस्थितीमध्ये देवाला डायरेक्ट विसर पाडता, विसरून जाता. कोण देव, कोण परमेश्वर, काय परमेश्वर, विसर पाडून टाकता आणि तुमचा प्रयत्न करता. तेव्हा न्याय येतो, लक्षात ठेवा. आणि तुम्ही काय देवाच्या न्यायापुढे टिकू शकत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. विश्वास. विश्वासाने धर्मी जगेल. प्रत्येक क्षेत्रात विश्वास लागतो. देवाचं नाव पवित्र ठेवायला विश्वास लागतो. देव तुला पाहतोय तुझ्या गुप्तरीतीमध्ये, हे पण मनात ठेवायला विश्वास लागतो. काही लोक नाही का सगळ्यांसमोर कसे दूत आणि मागे एकदम भूत. कोण पाहतं? देव पाहतो. त्याचे नेत्र स्वर्गातून सदोदित तुला पाहत असतात. त्याच्या पापण्या तुला पारखतात. ओ, लक्षात घ्या, त्याच्या पापण्या. हालेलुया. जो व्यक्ती सगळ्यांसमोर आणि मागे ते सगळं देव पाहतो. कधी कधी मला असं वेळपणा तुमच्यात करावा लागतो, कारण तेव्हाच तुम्हाला समजतं. गेला पूर्ण हप्ता झाला, ह्याने मला चिडवलंय, काय मेंढरांना हुर्र, तसंच समजतं तुम्हाला. म्हणून ते हुर्र टुर्र करावं लागतं मला. धन्यवाद देवाला. हालेलुया. कारण तो माझी जीभ सैल करील आणि मला बोलू देईल, हे अभिवचनच त्यांनी मला दिलंय. मला माझी जीभ नाही थांबवता येत. हालेलुया. ती तेव्हाच थांबेल जेव्हा प्रभू येशू घ्यायला येईल. तेव्हा मला बोलायची गरज पडणार नाही. म्हणजे जेव्हा अशी वर जाईल ना, तेव्हा सगळं काही बोलून झालेलं राहील.